सातारा जिल्हा रुग्णालयात काल शवविच्छेदनासाठी आलेल्या 2 मृतदेहाची अदलाबदली झाल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यासह आरोग्य विभागामध्ये खळबळ निर्माण झाली होती। यातच आज जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांना या प्रकरणाबाबत निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश दिलेले आहेत। एकंदरीतच काल चितेवर ठेवण्यात आलेला हा मृतदेह ज्यावेळी प्रत्यक्ष कुटुंबियांनी पाहिला त्यावेळी हा मृतदेह आपला नसल्याची खात्री पटली। मात्र ज्यावेळी दुसऱ्या कुटुंबियांनी हा मृतदेह नेला होता त्यांना देखील त्या मृतदेह आपला नसल्याची खात्री पटल्यानंतर दोन्ही कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलनाने धरणे त्या ठिकाणी घातलं होतं आणि याच प्रकारावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी केली होती। एकंदरीतच हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्हा रुग्णालयाचा या महिन्यातला दुसरा आहे। अशाच पद्धतीचे मृतदेह अदलाबदलीचे प्रकार दुसऱ्यांदा घडल्याने याबाबत आता राज्य पातळीवरच्या आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आणि जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात देखील ज्या शवागृहामध्ये आणि जे शवविच्छेदनामध्ये जे काही कर्मचारी अधिकारी असतील त्यांना देखील निलंबनाचे आदेश काढण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्याचा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।